लालपरीच्या आत्मविश्वासाने जी पुढे जाते आहे, जसे पावसाची सर कापत चेहरा आणि ते गणपतीचे भाव आणि ते गणपतीवरती पडणारी ती लाईट. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रदर्शनात सहभाग नोंद. त्यांचा ओरा आणि माझ्या या पेंटिंग मधल्या भावना 0.5 mm हे पेनने काढलेलं आहे. हे मधुबनी हत्ती आपल्या बाळासह या चित्रामध्ये मी माझ्या आईचा संघर्ष व्यक्त केलंय. रंगाची उधळण ज्याला आपण म्हणू शकतो, ती रंगाची. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण आलेलो आहोत झुंझुनवाला आर्ट गॅलरीला, जी आहे प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट गोरेगाव ईस्टला. या ठिकाणी एक्झिबिशन आहे. छान छान चित्र आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आर्टिस्ट देखील आलेले आहेत. आपल्याला चित्रांबद्दल माहितीसुद्धा ते देतील. आपण नेहमी एक्झिबिशन करतो ती ठराविक वेळेसाठी असतात, म्हणजे कालावधी असतो. आता याचा सुद्धा कालावधी 30 एप्रिलपर्यंत आहे. पण या ठिकाणी वर्षभर असं एक्झिबिशन चालूच असतं. या ठिकाणी असणारी चित्र मात्र वेगवेगळी असतात, आर्टिस्ट वेगवेगळे असतात, पण एक्झिबिशन मात्र या ठिकाणी वर्षभर चालू असतं. प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वेळ असणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6:30. गोरेगाव स्टेशनला ईस्टला बाहेर आल्यानंतर आपण या ठिकाणी रिक्षाने येऊ शकतो. अगदी मिनिमम चार्जेस होतात. प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट या ठिकाणी आपल्याला आतमध्ये यायचं आहे. इथून आपण आतमध्ये गेलो की अगदी लास्टला ही झुंझुनवाला आर्ट गॅलरी आहे. हा जो समोर रोड दिसतोय, इथून आपल्याला सरळ जायचं आहे कॉर्नरला. हॅलो, माय नेम इज अमित पाटील. हे मी काम लहान 13 वर्षाचं असल्यापासून हे मी काम करतोय. आणि माझं मेन बेसिक काम असं माझं रिअलिस्टिक पेंटिंगवरती मी जास्त काम करतो. आणि हे कोकणातले आहात का? येस, मी कोकणातला वाटतंय. लाल परी दिसते आपल्याला. छान असं तर ह्या पेंटिंग मध्ये मला असं वाटतं, हे आत्मविश्वासाचं प्रतीक वाटतं. कारण ती लाल परी ज्या आत्मविश्वासाने जी पुढे जाते आहे, जसे पावसाची सर कापत, त्यामुळे मला तर ते मला जास्त हे भावलं. त्यामुळे हे पेंटिंग मी तसं चितारलं मी. आणि ह्या पेंटिंगमध्ये फिलिंग्स वगैरे ह्याच्यामध्ये मला त्या जाणवल्या वगैरे. त्या मुलीचा निरागस चेहरा आणि ते गणपतीचे भाव आणि ते गणपतीवरती पडणारी ती लाईट सोर्स, त्या मुलीवरती वगैरे तो पडणारा तो लाईट सोर्स, ते अजून ते कनेक्शन वाटतं. त्यामुळे मला हे चितारावं असं वाटलं. अगदी रियालिटी दिसते इथे. तो भाव त्या ठिकाणी दिसतोय. आणि त्याच्या पुढ्यातलं, गणपतीच्या पुढ्यातलं ते सामान वगैरे, ते असं एकदम मांडलेलं, ती मांडणी वगैरे हुबेहूब केली आहे. तर त्यामध्ये मी डिटेल दाखवण्याचा प्रयत्न केला वगैरे असं. म्हणूनच चाकरमानी कोकणात जातात न चुकवता. आणि कोकणामध्ये हे फेमस असतं. गणपती फेस्टिवल तर फार फेमस आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9867025447. माझं हे एक पेंटिंग आहे. हे पण मी असं गावी असं फिरत असताना मला हा एक सीन दिसला वगैरे असं. आणि या पेंटिंगला मी नाव दिलं द सायलेंट मिरर म्हणून. आणि तसंच ते मिररप्रमाणे त्याचं रिफ्लेक्शन वगैरे, ते आकाशाचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये पडलेलं आहे. आणि तो गालीच्या टाकलेलं जसं ते हिरवळ आहे, ते एकदम ती मनाला अशी भावत होती. त्यामुळे मला हे पेंटिंग, मला हे चितारावं असं वाटलं. खूप सारे त्याच्यामध्ये हे आहेत. आणि फुलांमुळे ते अजून तो इफेक्ट वगैरे त्याच्यामध्ये मला ते एकदम ते व्हायब्रन्सी त्याच्यामध्ये मला अजून ती भावली. मी मनीषा सावंत. मी इथे प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मी एक्झिबिशन बघायला आली आहे. एक्झिबिशन खरंच खूप सुंदर आहे. सगळे वेगवेगळे आर्टिस्ट आहे आणि सगळ्यांचं काम अतिशय सुंदर आहे. तुम्ही आवर्जून येऊन एकदा भेट द्या. आणि जॉब सांभाळून आपलं हे सगळं ते करतायत, हो ना? नोकरी वगैरे सगळं सांभाळून. त्यामुळे यांच्या कलेला दाद दिलीच पाहिजे. नक्कीच या ठिकाणी भेट द्या. थँक्यू मॅडम. माझं नाव कृष्णकुमार झुंझुनवाला आहे. झुंझुनवाला आर्ट गॅलरी लास्ट इयर अक्षय तृतीयेला ओपनिंग झालं होतं. संतोष पेडणेकर साहेब त्यांच्या हस्ते ओपनिंग झालं होतं. या 12 महिन्यात आम्ही 12 शोज घेतलेले आहे. आणि वेगवेगळ्या आर्टिस्टना एक सबरमध्ये काही वेस्टर्न सबरमध्ये काही ऑप्शन नव्हतं, म्हणून ही आर्ट गॅलरी चालू करण्यात आलेली आहे.
यांच्या मागे मेन रोल आहे अनिल कुबल साहेबांचा, जयवंत नाईक साहेब आहे आणि अरविंद परुळेकर यांनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं. यांच्याबरोबर आम्ही चालू केलेली आहे आणि श्रीधर बादेकर सर, शकील सर याचे सगळे मिळून त्यांनी, सुनील विनेकर आहे, हे सिनियर आर्टिस्ट आहे सगळे, यांच्या सपोर्टने ही आर्ट गॅलरी चालू केली. अनिल कुबल सर सांभाळतात आहे, वसुधा जोशी, प्रणिता पाटील आणि प्रशांत सांखे हे लोक सगळे डिसिजन घेतात आहे याला रन करायचं. ही झुंझुनवाला आर्ट गॅलरी जी आहे ही प्रवासी इंडस्ट्री इस्टेटमध्ये आहे. प्रवासी इंडस्ट्री इस्टेट ही मध्यवर्ती ठिकाण आहे, जे तुम्ही अगर गोरेगाव वेस्टवरनं आलात, वसई विरारवरनं आलात, दादरहून आलात किंवा सेंट्रलवरनं आलात तरी मध्यवर्ती ठिकाण येतं. इथून जवळचं असं मेट्रो स्टेशन हे आरे स्टेशन आहे. ओबेरॉय मॉलकडनं 5 मिनिटावर आहे. गोरेगाव स्टेशन 10 मिनिटावर आहे आणि विरवाणी इंडस्ट्री इस्टेट, विरवाणी जी हे आहे आपली बस स्टॉप आहे तिथून 5 मिनिटावर. आणि गोरेगाव ईस्ट स्टेशनवरून आलं तर मिनिमम रिक्षाचे रिक्षाच्या पैशामध्ये 26 तुम्ही रुपये येऊ होतात. शकता. ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री इस्टेट आहे. त्याच्यामध्ये ही लोकेशन आहे. जी गॅलरी आहे जी मध्यमवर्गीय नवोदित आहे, कलाकार, जुने कला आर्टिस्ट आहेत, त्या आर्टिस्टसाठी ओपन आहे आणि ही 1 महिनाभरासाठी असते आणि तुम्ही या सगळ्यांनी इथे येऊन याचा लाभ घ्यावा. म्हणजे आता आपण जी चित्र पाहिली आर्टिस्टचे या ठिकाणी आता जे आहेत ते नेहमी बदलत असतात. नेहमी हो 1-1 ना? महिन्याने बदलत बदलत असतात. पेंटिंग बदलत असतात. पेंटिंग बदलत असतात. नमस्कार, माझं नाव रुपाली विनोद मिस्त्री. मी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि बेसिकली मी धुळ्याहून हे शिक्षण घेतलं आहे आणि आता करंटली मी ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून एका कंपनीत अशा जॉबला आहात तुम्ही आणि हे आपलंच आहे ना पेंटिंग? हे माझं पेंटिंग सुरेख आहे. त्याच्यामध्ये मी एका स्त्रीचे ज्या भावना असतात त्या याच्याबद्दल जे रेखाटलेलं काय आहे. व्ह्युअर्स आहेत त्यांचा ओरा आणि माझ्या या पेंटिंगमधल्या भावना या ब्लेंड करायचा मी प्रयत्न केला. तुळशी वृंदावन आहे, हातात पूजेचं ताट आहे, हो छान असं हुबेहूब रेखाटलेलं आहे. आणि हे पण चित्र का? हो, वाव. याच्यामध्ये मी ग्रोथ दाखवली आहे. म्हणजे हे दगड आहेत, दगडामधून त्याचं रूट्स खाली गेलेत, मुळं खाली गेलेत आणि कमळ दाखवलं. सुरेख. आपला कॉन्टॅक्ट सांगता? 9820252368. थँक्यू. मी वसुधा जोशी, रिटायर्ड बँकर, हौशी कलाकार म्हणून इथे आर्टमध्ये यायचं ठरवलं होतं. आवड म्हणून करता? आवड म्हणून करते. वाव. नवोदित कलाकारांबरोबर जुन्या मातब्बर कलाकारांना झुंझुनवाला आर्ट गॅलरीमध्ये स्थान दिलं गेलं आहे, मनापासून स्थान दिलं गेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. आता हे पिशवाई पेंटिंग, माझं बालपण पूर्ण गोरेगावात गेलं, जंगलामध्ये गेलं. ते आम्ही लहान असताना मोर वगैरे नाचताना बघितले. माझ्या असं डोक्यामध्ये होतं की पिशवाई काढलं तर आपण त्याच्यामध्ये मोर काढावा, म्हणून मोर घेतला. आणि हे दुसरं पण हे painting मधुबनी आपलंच आहे का? हे माझं आहे. हे मधुबनी हत्ती आपल्या बाळासह जंगलामध्ये विहार करतोय आणि त्याच्यामुळे हा कन्सेप्ट घेतला, हत्ती आणि हत्तीचं बाळ. सुरेख आहे. दोन्ही चित्र खूप छान आहेत. कॉन्टॅक्ट सांगता? 9833119429. थँक्यू. शिरीष एक अनुभवी आणि श्रेष्ठ चित्रकार आहे. एका मल्टीनॅशनल बँकिंग क्षेत्रातील निवृत्तीनंतर छंद म्हणून सुरू झालेली त्यांची कलायात्रा आज खऱ्या ओळखीचे रूप धारण करून उभी आहे. त्यांनी पारंपरिक वारली कलेपासून सुरुवात केली आणि पुढे विविध भारतीय कलाशैलींमध्ये सखोल काम करून आपल्या कलेला अधिक समृद्ध केलं. जसे मधुबनी, गौंड, पटचित्र, पिशवाई मंडला. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सुवर्ण, रौप्य पुरस्काराने गौरवलेला आहे. तसेच त्यांच्या कलाकृतीचा समावेश आंतरराष्ट्रीय मिराज आर्ट अँड कल्चरल मॅगझिनमध्ये प्रकाशित झाला आहे, जे त्यांच्या
प्रतिभेचे आणि लक्षण आहे. आता 26 मार्चला त्यांचं सोलो एक्झिबिशन नेहरू सायन्स सेंटर्समध्ये झालं आणि या प्रदर्शनाला दूरदर्शन आणि सह्याद्री वाहिनीवर आमची मुंबई या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आले होते. त्यांच्याकडे गौड, वारली, पिचवाई कलेतील आकर्षक वस्तूही उपलब्ध आहेत. सर्व्हिस ट्रे, ज्वेलरी बॉक्स, की होल्डर, मोबाईल होल्डर, त्याशिवाय वारली, गोंड, मधुबाई शैलीमध्ये कस्टमाइज होम डेकोरेशन कलाकृती तयार करतात. त्यांच्या कलाकृतीमध्ये हस्तचित्रित हेल्मेट जे त्यांचे विशेष उत्पादन आहे. आर्टिस्ट शिरीष बुर्डे यांचा नंबर 9987796224. नेहरू सेंटर आर्ट गॅलरी या ठिकाणी सोलो एक्झिबिशन झालं. त्याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, आपण नक्कीच पाहू शकता. मी अनिल कुबल, स्वतः GD आर्ट आहे आणि मी पेंटिंगचा डिग्री घेतलेली आहे. माझं हे पेंटिंग आहे. मी या गॅलरीचा क्युरेटर्स म्हणून काम करतो आणि माझ्याबरोबर काही टीम्स असते. तर हे जे माझं पेंटिंग आहे हे थोडंसं इंडियन मिनिएचरच्या बेसवरती आहे आणि त्याच्यामध्ये पण वेगळा आशय असा आहे की रोड जो दिसतो आहे त्या रोडवरती जे काय तुम्हाला दिसत आहे त्याचे रूट्स वेगळे असतात. आपण कधी कधी फसायला होतो की त्या रोडवरती दिसतं तसं नसतं, असं म्हणून जग फसतं असं म्हणतात. तसं त्या कॉन्सेप्टचं हे पेंटिंग आहे. तुम्हाला जे वरची दिसतं ते खाली नसतं, ते तुम्हाला ते फॉल्स विजन असतं. म्हणजे आपण क्रिकेट बघतो, लोक आवडीने बघतो, पण त्यांना क्रिकेटचा बॉलही माहीत नसतो आणि बॅटही माहीत बघतो, त्यांना तो क्रिकेट समजत नाही, पण त्याने फ्युजन सारखं ते क्रिकेट बघत असतात. तसं ते हे पेंटिंग त्याचं एक प्रतीक आहे की जे दिसतं आणि त्याचे रूट्स वेगळे असतात, त्याचे कारणं वेगळी असतात. तुम्हाला जे वाटतं तसं ते नसतं, त्याच्यामुळे कधी कन्फ्यूज होऊ नका. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9892008373 आणि या पेंटिंग इंडियन मिनिएचरशी असोसिएट आहे. थैंक यू. हाय, आई एम रुचिका कपूर. मैं सेल्फ टॉट आर्टिस्ट हूँ. मैंने कोई प्रोफेशनल ट्रेनिंग नहीं ली है और ये मेरा पैशन है जो मेरी पेंटिंग्स के थ्रू दिख रहा है. मैंने ऑयल पेंटिंग की है और एक पोस्टर कलर पोर्ट्रेट बनाया है एंड मैं क्लासेस भी लेती हूँ गोरेगांव में. आई से इन गोरेगांव. मेरा कॉन्टैक्ट नंबर है 9492999056. आप प्लीज़ कांटेक्ट करें अगर आप इंटरेस्टेड हैं. ये ट्रेडिशनल भील आर्ट है जिसे मैंने कैटल में पेंट किया है. तो आप देख सकते हैं बहुत ही इंट्रिकेट काम है विद डॉट. अच्छा है. और भी ऐसे आप करते हैं? हाँ जी, मैं ऐसे और भी प्लेट्स में करती हूँ, वुडन प्लेट्स में करती हूँ, अच्छा. ट्रेस में सब भी करती हूँ. सुंदर. नमस्कार, माझं नाव निखिल सावंत. मी प्रोफेशनली इंजिनियर आहे आणि मी सप्लाय चेनमध्ये काम करतो. आर्ट हे माझं लहानपणापासून पॅशन होतं. लहानपणी मी खूप कार्टून्स बघायचो, त्यातून मला असं वाटायचं की आपण पण काहीतरी क्रिएट करावं आणि तिथून मी स्टार्ट केलेलं ड्रॉइंगचं. स्टार्ट कार्टूनपासून केलं, मग हळूहळू मी काही वेगळे हे यूज करायला लागलो, मीडियम्स यूज करायला लागलो. वेगळं एकच चित्र. तर हे आहे पॉइंटिलिझममध्ये काढलेलं मी. हे 0.5 mm हे पेनने काढलेलं आहे आणि हे ॲक्च्युली दाखवत आहे की एक किंगडम असतं ना, म्हणजे जोपर्यंत मेल आणि फिमेल हे दोघं एकत्र येत नाही तोपर्यंत त्यांचं लाईफ एका प्राईडमध्ये जगू नाही शकत ते लोक. आणि प्राईड म्हटलं की लायन आणि लायनेस येतातच. बरोबर. तर त्याला डिपिक्ट केलं मी त्याच्यामध्ये आणि डॉटमध्ये काढलेलं. आणि दुसरं म्हणजे मी लहानपणापासून फुटबॉल खेळायचो. तर फुटबॉलमध्ये प्युरिटी म्हटलं तर ब्राझीलमधनं येते. बरोबर. आणि ब्राझीलमधला प्लेयर पेले हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे माझे ॲडमिरेशन होते, मग मी त्यांना काढलं. आणि दुसरं ह्याच्यामध्ये स्पेशालिटी ही आहे की मला दाखवायचं होतं लोकांना की महागडे आर्ट पेन्सिल्स किंवा पेन यूज करून आपल्याला आर्ट क्रिएट नाही करायचं आहे. आपण एकदम सिम्पल बेसिक टूल्स असतात त्यातनं पण करू शकतो. तर हे एक साधं बॉल पॉईंट पेन नसतात ना 2-3 रुपयाचे, त्यातनं मी हे स्टार्ट केलं. ह्यात कुठलंही पेन्सिल यूज नाही केलं आणि बॉल पॉईंट पेन्स घ्यायचे. कॉन्टॅक्ट सांगतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9869939025. तुम्ही इथे झुंझुनवाला आर्ट गॅलरीमध्ये येऊ शकतात, हे पेंटिंग बघू शकतात. इतरही भरपूर सुंदर पेंटिंग्स आहेत. थँक्यू. माझं नाव रोहित रवींद्र पवार. मी वसई विकासनीतून आर्ट टीचर डिप्लोमा केलं आहे, त्याच्यानंतर फाईन आर्ट्स केलं आहे आणि मी प्रिंटमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. आणि माझी प्रिंट आहे, या चित्राचं नाव आहे आई. या चित्रामध्ये मी माझ्या आईचा संघर्ष
व्यक्त केलं आहे. अरे वा. आणि या प्रिंटला कोलोग्राफ प्रिंट म्हणतात. आणि अच्छा, हे वेगळ्या टाईपमध्ये आहे का चित्र? हो, आणि याच्या तुम्ही किती परत काढू शकता. आणि हे चित्र माझं ग्रॅव्हिटी आहे. आणि या चित्राला मला एक अवॉर्ड मिळाला आणि 2 सिलेक्शन आहेत अरे वा. जान्हवी आर्ट गॅलरीमध्ये. हे पण अभिनंदन. कोलोग्राफ आहे. मस्त, छान. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8850399367. थँक्यू. Hello to all, I am Sachi Thakur. I am here the student of Kubel sir. This is the place Jhunjhunwala Gallery. Here all things are going with and enjoyable activities with fun. Everything is here fun. वाव, मस्त. See, all these things are going to be teachings here by Kubel sir. ती पण स्टुडंट आहे ना? नाव सांग ना तुझं. आणखीन ही पण स्टुडंट आहे. आपलं नाव? Niti Thakur. मग इथे आठवड्यातून एकदा असतो क्लास, हो ना? इथे असे क्लासेस सुद्धा घेतले जातात. थँक्यू. माझं नाव उमा वडवलकर, उमा तुषार वडवलकर. आणि ही 2 माझी पेंटिंग्स आहेत. ते पहिलं आहे ते आहे अवेकन्ड गेज, त्याचं टायटल आहे. तर बेसिकली यांनी स्टार्ट केलं तेव्हा ते गौतम बुद्धाचा डोळा म्हणून सुरू केलं. आणि त्याचा अर्थ आहे की बेसिकली इट इज अ क्लोज्ड आय, बट इवन दो इट इज अ क्लोज्ड आय देर इज मच बियॉन्ड इट, म्हणून त्याचं तसं नाव दिलेलं आहे. बिकॉज इट सीज द वॉट इज नॉट सीन. ओके. आणि हे जे दुसरं पेंटिंग आहे त्याचं नाव आहे अनसीन विथिन. सो वाय सो की आय हॅव मेड 2 पार्टिशन्स काइंड ऑफ, की एक हा आहे तो एक फ्रंट फेस आहे, कारण प्रत्येक व्यक्ती एक वर्ल्डमध्ये एक चेहरा दाखवतो अँड बिनीथ इट लाईज अ लॉट मोर. जे काही इमोशन्स असतात ते लपलेले असतात बऱ्याचदा. सो ते सगळे इकडे दिसतात, म्हणून ते असे पार्टिशन्स. मे बी दॅर इज फ्रस्ट्रेशन, मे बी दॅर इज होप. सो ते त्यासाठी ते पूर्ण असं केलेलं आहे. ओके, माय कॉन्टॅक्ट नंबर इज 9819197273. थँक्यू. Hello, Namaste. मैं साची ठाकुर हूँ and this is the place Jhunjhunwala Gallery. I am the student of Kubel sir and here everything I learned from here. You know, I made this craft from the waste out of waste materials. Wow. From the CD and copper wires and wasted papers with a wasted thread. वाव, मस्त, छान. थँक्यू. ऑल द बेस्ट. Thank you. या परिणिता पाटील गोवा स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी अप्लाइडचं डिग्री घेतलेली आहे आणि मुंबईमध्ये ह्या जवळजवळ 20-25 वर्ष काम करतात प्रोफेशनल लेवलवर. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ते एक स्वतःचा स्टुडिओ चालवतात आणि त्या स्टुडिओमध्ये संध्याकाळच्या वेळेला त्यांचे काही क्लासेस असतात, त्या क्लासेस पण ते ऑर्गनाईज करतात. आणि त्याच्या हाऊसवाईफ आहेत, तेवढीच त्यांची घरची जबाबदारी असते, त्याच्याबरोबर ते ही काम ते रेग्युलरच करत असतात. आणि एक स्वतःचा स्टुडिओ असणं मुंबईसारख्या ठिकाणी आणि परत त्या ठिकाणी इतर लोकांना वेगळ्या ठिकाणी पद्धतीने शिकवणं हे पण गोष्ट वेगळी गोष्ट आहे त्याची. आणि त्या आमच्या गॅलरीच्या एक वन ऑफ द कोऑर्डिनेटर्स आहेत. आम्ही 3-4 माणसं आहोत की जी आर्टिस्ट असल्यामुळे गॅलरी थोडीशी सांभाळू शकतो. काही मीडियम वेगळं आहे, कम्युनिकेशन वेगळं आहे. ती ह्या वेळेची गॅलरी जी आहे ही ह्या 3 माणसांनी सांभाळलेली आहे. पूर्ण शो त्या लोकांना कम्युनिकेट करणं वगैरे त्या आहेत. वसुधा जोशी आहे, एक संख्ये म्हणून आर्टिस्ट आहेत. आणि अशी आम्ही 4 लोकांनी हे सगळं सांभाळले. ह्यांना तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा नंबर आहे 9869651591. प्रशांत संखे हे आर्टिस्ट आहेत. हे स्वतः फाईन आर्ट्स ह्यांनी केलं आहे, परंतु हे प्रोफेशनली अप्लाइड आर्टचं बरीच वर्ष काम करतात. पण त्यांचं जे फाईन आर्टची जी ब्युटी आहे ती काय विसरलेली नाही. तर त्यांनी वेगळ्या टाईपची अशी पेंटिंग्स केली आहे. ती थोडीशी सेमी रिअलिस्टिक्स अशी पेंटिंग आहे, कॉम्पोजिशन्समध्ये वेगळ्या कलर स्कीम्स पण त्यांनी वापरल्या आहेत. ही खालची जी आहे ही कूल कलर्स आहे आणि वरच्या वेळेला वॉर्म्स कलर्स वाटले आहेत. हे साधे विषय आहेत
आणि ती वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्याला ट्रीटमेंट पण दिलेली आहे. रंगाची ट्रीटमेंट वेगळी आहे रंगसंगती छान आहे. आणि परत आकारही वेगळा आहे आणि जरा टेक्स्चर्स निर्माण केले. आणि या प्रशांत संख्येचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जी गॅलरी चालवतो त्याच्यामध्ये जे 4 आम्ही कोऑर्डिनेटर्स आहोत त्याच्यामध्ये प्रशांत संख्येचा मोठा हात असतो. हे पूर्ण एक्झिबिशन जे आम्ही उभं केलं आहे त्याच्यामध्ये प्रणिता, प्रशांत संख्ये आणि वसुधा जोशी या लोकांनी हे सगळं बरंच मॅनेज केलेलं आहे. मी कोऑर्डिनेटर म्हणून असलो तरी हा टोटल शो त्यांनी मॅनेज केला आहे. फक्त आता ते इथे नाही आहेत, पण हे सगळं जे मांडणी आणि त्याचा जो आशय आहे तो त्यांनी ठरवलेला आहे. तुम्हाला कोणाला पेंटिंग घ्यायचं असेल समजा त्याच्याबद्दल 9619099794 हा त्यांचा नंबर आहे. नमस्कार, मी सरोज पवार, मी आर्किटेक्ट आहे आणि हे आमच्या मॅडमचे चित्र आहे, चित्रा तावडे. त्या कॅलिग्राफीचे क्लासेस घेतात, पेंटिंगचे घेतात. मी त्यांच्याकडे देवनागरी लिपीचा कॅलिग्राफीचा कोर्स केलेला आहे. त्या वेगवेगळ्या टाईपचे क्लासेस घेतात. मी त्यांचा नंबर सांगते. तुम्हाला जर क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही नक्की संपर्क करा. त्यांचा नंबर आहे 8104086443. थँक्यू. हे तेजश्री मोंडकरांचे चित्र आहे. त्यांची 2 चित्र आहेत. या दोन्ही चित्रामध्ये स्टिल लाईफ्स आणि एकामध्ये फुलं काढलेली आहेत. तर हे तुम्हाला चित्र आवडली असतील तर त्यांना पटकन कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर आहे 9820884649. हा कॅनव्हास पेंटिंग आहे आणि ना ही कॅनव्हास पेंटिंग आहे आणि ॲक्रेलिक्स कलर्समध्ये आहेत. राजवी उदय ह्या पण आमचे आर्टिस्ट आहेत. यांनी 2 चित्र काढलेली आहेत. एक स्टिल लाईफ आहे आणि हे एक हत्तीच्या वरती डिझाईन मिनिएचर बेसचं चित्र आहे. तुम्हाला त्यामध्ये आणि हे ॲक्रेलिक्समध्ये आहे. ते दोन्ही ॲक्रेलिक्स ऑन द कॅनव्हास आहेत. त्यांचा नंबर आहे 9820884649. अजित लोटलीकर एका आर्टिस्टचं पेंटिंग आहे. ते आता ह्या जगात नाही आहेत, परंतु त्यांनी ॲडव्हर्टायझिंग्समध्ये आणि पेंटिंग्समध्ये आणि कॅलिग्राफीमध्ये एक खूप मोठं असं करिअर केलेलं आहे. आणि आम्ही हे पेंटिंग्स त्यांची जी काही आहेत त्यांचा एक स्वतःचा NGO आहे त्यांच्या पत्नीने काढलेला, की त्याच्या थ्रू ते कॅन्सरसाठी पीडितांना जे मदत करतात. तर आम्ही एक पेंटिंग त्यांचं एक विकत घेतलेलं आहे गॅलरीसाठी. गॅलरीने 2 पेंटिंग्स विकत घेतलेली आहेत. एक चंदू म्हात्रे म्हणून एक मोठे फोटोग्राफरचं आणि एक ह्यांचं पेंटिंग. तर आणि इथे सेलसाठी पण ठेवलेलं आहे पेंटिंग. म्हणजे जर सेल झालं तर ते आम्ही विकणार आहे आणि ज्याची जी कॉस्ट असते ती आम्ही त्यांच्या NGOला त्यांनी जो NGO बनवला आहे त्यांची पत्नी आता चालवतात तो त्या NGOला वी विल डोनेट दॅट अमाऊंट फॉर दॅट. 9892008373. आणि झुंझुनवाला गॅलरी म्हणून तुम्ही जर कुठे टाईप केलं तर तुम्हाला सगळे डिटेल्स मिळू शकतात. ह्या विशाली पितळे या गॅलरीची आमच्या 2 महिन्याची असोसिएट आहेत आणि ह्या टीचर्स आहेत आणि आता रिटायर्ड झाल्या आहेत. त्यांचं चांगलं टीचिंगमध्ये करिअर आहे, चांगल्या स्कूल्समध्ये एडेडमध्ये. आणि आमच्याशी गेल्या एक्झिबिशन्सला पण होत्या आणि ह्या पॅशन्समध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. गेल्या वेळेला त्यांची वेगळी पेंटिंग्स होती, त्यातली काही पेंटिंग गेली होती आणि ह्या वेळेला त्यांनी वेगळी पेंटिंग्स आणली आहे. गेल्या वेळेला त्यांनी एक आईचं पण पेंटिंग आणलेलं होतं, ती त्यांनी ह्या वेळेला लावलेलं नाही आहे. तर तुम्हाला कोणालाही त्या पेंटिंगच्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असला त्यांचा नंबर आहे 9820490848. श्रीनाथजींचे पेंटिंग आहे. आरती पै म्हणून आर्टिस्ट आहेत, गोव्याचे आहेत, रिटायर्ड बँकर आहेत, हौशी कलाकार आहेत. त्यांनी पेंटिंग केलेलं आहे. छान आहे, सुंदर पेंटिंग आहे. म्हणजे कलेला आवडीला वयाची अट नाही, तुमचं प्रोफेशन आहे त्याचे काही अट नाही आहे. बरोबर. आणि हौसेने केलेलं आहे. त्यांचा नंबर आहे 9480005961. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आरती पै. ह्या जान्हवी मॅडम, जान्हवी वारम यांचं जे काम आहे मेटल अँड क्राफ्टचं काम आहे. मेटलचा पत्रा जो असतो तो मागच्या बाजूने ठोकून तो बनवायचा असतो. या स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहेत, वकील आहेत, परंतु त्यांनी हल्ली 6 महिने JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये एक क्रश असा कोर्स केला मेटल अँड क्राफ्टचा, इव्हनिंगच्या बॅचचा, आणि त्याच्यातून ते आपली कला साधना करत आहेत. 9870045409. थँक्यू. ह्या सुषमा साळवी या हॉबी पेंटर्स आहेत. प्रोफेशनली वेगळ्या पद्धतीचं काम करतात, पण
बरीच 20-30 वर्ष पेंटिंग्स वगैरे करतात, पेंटिंग्सच्या बरोबर क्राफ्टही करत असतात आणि बरीच वर्कशॉप्सही घेतात मुलांच्यासाठी. ते malaडच्या एरियामध्ये सोमवार बाजारच्या इथे ते घेतात. ह्यांनी जे पेंटिंग केलं आहे ते गेल्या वेळेला पण ह्यांचं एक पेंटिंग विकत घेतलेलं होतं इकडे आमच्या इकडनं. यांचे ते वेगळ्या क्राफ्टशी असोसिएट होतं, पण हे नेचरशी असोसिएट पेंटिंग आहे की तुम्हाला असं पाणी डोंगर असं जे दिसतं कधी निसर्ग चित्रासारखं आहे. ते जनरली कोकणातही असं दिसतं तुम्हाला या टाईपचं नेचर. आणि हे साधारण धबधबा आहे तो बनवला आहे आणि त्यांना अतिशय चांगली आवड आहे आणि त्यांची जे पेंटिंग्सही चांगली आहेत. आणि गेल्या वेळेला यांची 2 पेंटिंग विकत घेतलीत. आणि आमच्या इथे पेंटिंगचं वैशिष्ट्य आहे की आमची इथली पेंटिंग खूप महाग नाहीत अशी नाही आहेत. ती साधारण एखाद्याला परवडणाऱ्या किमतीची आहेत. आणि ह्याचं तेच वैशिष्ट्य. आणि ह्या गॅलरीचं अजून एक वैशिष्ट्य आहे की इथे फक्त प्रोफेशनल आर्टिस्ट असतातच असं नाही, जे हॉबी म्हणून जे करतात ज्यांना खरंच आवड आहे कलेची. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8767285866. सुषमा साळवी. वर्षा सेठ ह्या आमच्या गॅलरीशी 2 महिन्यापासून असोसिएट आहेत आणि ह्यांची ऑब्स्ट्रॅक्ट टाईपची पेंटिंग्स असतात. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फ्लो असा दिसून येतो, रंगाची उधळण ज्याला आपण म्हणू शकतो, ती रंगाची उधळण असं दिसते. आणि वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये ह्यांची कामं असतात, वेगळ्या टाईप्स पेंटिंग आहे ते. आणि आम्ही त्याला फ्लो ऑफ कलर्स असं म्हणतो. जसं त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्स्फूर्तपणा दिसून येतो, तेवढीच चांगली जी रंगसंगती असते. या वर्षा सेठ ह्या स्वतः वकील आहेत आणि ह्या प्रोफेशनली अलिबागला असतात त्या. आणि त्या आता हॉबी म्हणून ह्या टाईपचं हे काम करतात, पण ते आता थोड्याशा प्रोफेशनल लेवलवरतीही करतात कारण त्यांची काही एक्झिबिशन्सही झालेली आहेत वेगवेगळ्या गॅलरीजमध्ये. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. थँक्यू. चला. या ज्योत्स्ना सोनावणे यांची पूर्ण फॅमिली एक सोनावणे म्हणजे फार मोठे आर्टिस्ट होते, ते त्यांच्या असोसिएट आहेत आणि तेही ऑब्स्ट्रॅक्ट करायचे आणि मॅडम पण ऑब्स्ट्रॅक्ट करतात. ह्याच्यामुळे रंगामध्ये तुम्हाला एक प्रकारचा नॅचरल ऑब्स्ट्रॅक्ट जरी असलं तरी नॅचरल फ्लो दिसतो आहे तुम्हाला. निसर्गाचं जी गती आहे ती ह्याच्यात दिसून येते, सॉफ्टली असं ते दिसतं आहे सगळं. आणि शक्यतो त्यांनी ब्ल्यू आणि व्हायोलेट कलर्समध्ये ही रंगसंगती केली आहे. आणि जसं जे फूल फुलतं तर त्याला जर वेगळा ग्रेस असतो आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची लय पण असते, ते सगळं तुम्हाला ह्या पेंटिंग्समध्ये दिसून येईल. कूल माइंडेड वेगळ्या टाईपचं पेंटिंग आहे, म्हणजे त्याच्यात विषय दिसतो आहे, ह्याचा विषय आशय हा वेगळा आहे. 8691850376. हे झुंझुनवाला गॅलरी ह्या संकल्पनेला जवळजवळ वर्ष होत आलं आहे आणि आम्ही वर्षामध्ये जवळजवळ 12 शोज केले इथे. या शोजमध्ये जवळजवळ 120 ते 125 चित्रकारांनी भाग घेतला. आम्ही ही जी गॅलरी आहे पूर्ण 1 महिन्यासाठी देतो. त्या महिन्यामध्ये तुम्ही तुमचे क्लायंट्स, तुमचे मित्र परिवारांना आमंत्रण करू शकता आणि तुम्ही येऊ शकता. आणि ह्याच्यात एक मोठा फॅसिलिटीज आहे महिन्याची. तुम्ही सगळ्यांनी ग्रुप शोमध्ये पार्ट व्हा. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे चित्र आहेत, ते हौशी आहेत, प्रोफेशनल लोक आहेत आणि त्याचबरोबर ती विद्यार्थीसुद्धा यामध्ये भाग घेऊ शकता. हॉलमध्ये 60चं सिटिंगची व्यवस्था आहे. एक चांगला साऊंड सिस्टीम्स आहेत, चांगल्या प्रकारची लाईट्स अरेंजमेंट्स आहेत आणि तुम्हाला एखाद्या स्क्रीनिंगची पण सोय आहे. आणि तुम्हाला माईक सिस्टीम चांगली असल्यामुळे तुम्ही छान कम्युनिकेट करू शकता. एखादा छोटासा फॅमिली फंक्शन करू शकता, सोसायटीची मीटिंग्स घेऊ शकता छोटीशी, किंवा योगाचा तुमचा क्लास असेल तोही क्लास करू शकता, किंवा एक हॉबी टाईपच्या ॲक्टिव्हिटी असल्या तुमच्या स्वतःच्या किंवा तुम्ही करतायत आणि तुम्हाला जागा नसेल तर ती साधारण वीकली तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी करू शकता. तर मंडळी, असा होता आजचा आपला व्हिडिओ. आपला जॉब सांभाळून हे आर्टिस्ट हे सगळी चित्र काढतात, तर नक्कीच आपण या ठिकाणी भेट द्या. आपल्याला प्रत्येक वेळी वेगवेगळी चित्र, म्हणजे पुढच्या महिन्यात आला तर या ठिकाणी वेगळी चित्र पाहायला मिळतील. आर्टिस्ट देखील या ठिकाणी वेगवेगळे असतील, पण नक्कीच आपण या ठिकाणी भेट द्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहेत. दिलेल्या
नंबरवर आपण नक्कीच इन्क्वायरी करू शकता. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.